श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा. हा अध्याय शेवटचा आहे. 21 अध्याय आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21वा. श्री गणेशाय नम. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौका बैठा नाना प्रकारे कळस ठेवलावरी सारे पूर्ण झाले म्हणती. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनाकारणे संपवावा. अवतार आता ऐसे मना माझे येता, जड देह त्या योगी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 18 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करुणे एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षडचक्राते भेदून ब्रह्मारंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते द्वा जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करुणी अंक्रदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरले जडमुढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माजरी, जन्म माझा झाला सेज. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञानित, उपनाम असे थोरात. बळवंत पर्वती सूत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपर्लीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांनी स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे, त्यांची स्वामीचरणी भक्ती. भावार्थ पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणांची ते मजला सांगितले मी. स्वामी गुणानुवाद गायिले, हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे, व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहानसा, आबालवृद्धा समजे असा. लघुग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धवर्य देवस्थावन. आधार स्वामीचरित्रास पूर्ण, हेसी कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले, भूवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चये, स्वामींचा करवया छळ. आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल. चौथ्या माझे वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामीसी, पाठवले कारभारासी. पंचव्यात ते कथा, यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे. ते 7व्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसमदेहग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा, खर्चून या द्रव्य बहुत, त्यांनी बांधला सुंदर मठ, हे वर्णन समस्त. 9व्यात केलेसे चिदंबरम दीक्षितांचे वृत्त, वर्णिले दश माध्यमात, ते ऐकता पुनीत. श्रुती होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय. 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माझे निरूपिला. भक्तिमार्गी निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसाप्पा तेली सदभक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामीसुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादाबुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांशरूपे सत्यपै, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तोची केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिध्यास्त झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन, कविवृत्त निवेदले, पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू, चैत्र मास, गुरुवार, वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता,
पार्वती माता पतिवृत्ता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी तिथला हा वर जो भावी वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो फक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाज्ञता समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळ तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुआ दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणे ग्रंथरक्षका लागोनी सुखी ठेव दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करू नेण्याची परिमाजी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभग्न मानवा चतुरे स्वामी चरित्र म्हणून जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातीता अभेदा अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराणपुरुषा अनंतवेशा बहुपाशा सोडवे जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विदिताता कमलवदना हृदय कमली वसावे मुच्छकुर्म वराहदान नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कल्की तो स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसने वेचून सुंदर माळा करून आला घेऊनी विष्णू कवी आपुला कंठी तात्काळ घालूनी चरणी ठेविला भाल सदोदित याच प्रतिपाल करावा बाळा आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणापर्णमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्णम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशा तऱ्हेने 21वा अध्याय पूर्ण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.